गाड्यांचा एवढा सुख आहे ना, गाडी नाही मला 5 ते 10 मिनिटात एक दिसती, 10 मिनिटातच दिसत असेल. इतकं घनदाट जंगल आहे ना, काय सांगू शकत नाही भाऊ. जानवरों से खतरा आहे जागोजागी लिहिलंय. मित्रांनो, तुम्हाला पण मोटिवेशन पाहिजे की केदारनाथ सारखा ट्रॅक किंवा तुंगनाथ सारखा ट्रॅक कसा करावा, तर ह्या आजीकडे पहा. किधर से आहेत आधी? शेगाव. मतलब तुम्ही माझ्या महाराष्ट्राचे आहे, तुम्ही शेगावचे एकटी चालले काय तुम्ही? मुली गेला. तर पाहू शकताय ही खरी मेहनत तर ही पाहू शकताय. स्टीलचा एवढा मोठा चॅनल घेऊन चालले बोकांडीव. आणि ही पाहू शकताय महादेवांची मूर्ती. हर हर महादेव. चंद्रमाताचं मंदिर. क्या बोल रहे थे भाई? महादेव ज्यादा ऊपर आके बैठ गए हैं. महादेव तो बोल वही महादेव बोल रहे हैं जिनको मेरे से प्यार है वही मेरे दर्शन करने के लिए आते, बाकी आ नहीं सकते. हर हर महादेव. मित्रांनो, तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुंगनाथ बाबांचे दर्शन घेतले आणि आपण चंद्रशिला पीककडं म्हणजे चंद्रशिला जे चोटी जे पहाड आहे तिथं गेलो होतो. तर ते तुंगनाथ महादेव मंदिर जे आहे आपण जिथं गेलो होतो तिथनं जवळपास 2 किलोमीटर वरती आहे. आणि जे पंचकेदार आहेत म्हणजे केदारनाथ, मध्य महेश्वर, तुंगनाथ असे 5 आहेत टोटल. त्या 5 केदारपैकी तुंगनाथ हे तृतीय केदार आहे. तिथनं आपल्याला जवळपास 2 किलोमीटर सांगितलं आहे. तर त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिली तर 2 किलोमीटर वरती चोटीपर म्हणजे डोंगराच्या टॉपला एक चंद्रमातेचं मंदिर आहे. तर हेच ते ठिकाण आहे. ह्या ठिकाणी काही लोक म्हणतात भगवान श्री रामांनी जेव्हा रावणाचा वध केला होता त्यावेळेस ते इथं तपस्या करायला आले होते. पण ॲक्च्युअलमध्ये आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे की काय आहे त्याचं मी त्याची माहिती आपल्याकडं. तर काय तृतीय केदार भगवान तुंगनाथ जी से 2 किलोमीटर ऊपर स्थित चोटी चंद्रशिला के नाम से प्रख्यात है, जो समुद्र स्थल से 4000 मीटर ऊंचीवर है, ऊंची पर स्थित है. केदारखंड के अनुसार यह जगह जहाँ चंद्रमा द्वारा हीच तीच जागा आहे. त्या जागेवर चंद्रमाद्वारे जे क्षयरोग म्हणजे कॅन्सर रोग होता त्याच्यापासून मुक्ती मिळण्यासाठी शंकर भगवानची प्रार्थना केली होती. राजा दक्ष प्रजापती त्याच्या 27 नोव्हेंबरची जी मुलगी होती तर तिच्यावर चंद्रमाचे खूप प्रेम होते. त्यामुळे राजा दक्षने तिला शाप दिला होता. तर त्या शापामुळे तिला क्षयरोग झाला होता. तर त्या क्षयरोगातून मुक्त होण्यासाठी चंद्रमाने तिथं भगवान शंकराची तपस्या केली होती. म्हणून त्या वरती टोकाला चंद्रशिला म्हणून ओळखलं जातं. असं ह्याचं त्यांच्यानुसार म्हणणं आहे. तर त्यांच्या म्हणण्यानुसार हा ट्रॅक हा टोटल 5 किलोमीटरचा आहे. जवळपास 3.5 किलोमीटर हे चोपतापासून तुंगनाथ हे एकदम खडी चढाई आहे आणि तिथनं परत 1.5 किलोमीटर चंद्रशिला पीक आहे. म्हणजे असं टोटल 5 किलोमीटरची खडी चढाई आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही पहा चंद्रशिला कशी आहे. चंद्रमातेचं मंदिर आहे तिथं. अजून तिथं म्हणलं जातं पितृदेवता पण अजून एक आहे त्याच्यातच. पितृदेवता म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जे आपले पितृ असतात आपण कसं ही करतो आस्ते असतात आपण ते नदीमध्ये संगमावर सोडून देतो, तसे तिथली लोक तिथं आणून त्या दगडाखाली ठेवतात आणि त्या दगडावर दगडी मांडून त्याचं ही काय तर समाधी टाईप बनवलं जातं. असं अजून एक त्याचं अर्थ आहे. चला बघूया पुढं. मित्रांनो, तर चंद्रशिला पीकवर पोचले. तर इकडून बी आलेत लोक जे शॉर्टकट नाही घेतला ते बी सेमच पडतंय. तसं शॉर्टकटने लवकर पोचतंय पण माणसाला दमवून टाकतंय सगळं. ओके, हे वरती जायचं आपल्याला. झेंडे दिसतात तिथं. मित्रांनो, तर वरती पोचलंय निम्म्यात. पाहू शकता काय व्ह्यू आहे. वाव, तिथं दिसतंय का खाली? तिथं गाड्या लावून आलोय. चोपतावरनं चालत तिथं आलोय. इथनं दिसतंय क्लिअर
खाली ते टेंट वगैरे दिसतात ते. ओके ते बरं झालं एक गोप्रोचा कवर पडला होता. एक नंबर व्ह्यू आहे. आता थोडक्यावर चालय तिथं दिसतंय का तिथे आपले भाऊ कुठे गेले काय माहिती. शॉर्टकटने आलो मी बाकीचे कुठे गेले पाहू शकताय. होगा गुजराती होगा ना राजस्थानी होगा वो जो समझ. चंद्रमाताचं मंदिर आहे मित्रांनो. तर हे माताचं मंदिर आहे. त्यानंतर हे दिसतात का हे पाहताय तुम्ही. हे तर लोक म्हणतात की हे असं केलंय की ह्याच्यावर एकावर एक दगड मानले की तेवढे मजली त्यांची घर होतात. पण इथं मला इथलं एक बाबाकडून कळलं की काही लोक नाही त्यांच्या पितरांची म्हणजे हे असते असतात ते ह्या दगडाखाली ठेवतात आणि त्याच्यावर हे रचत जातात दगडी. पण आता खरं काय खोटं काय हे आपल्याला माहीत नाही आहे. तर पुढे एक मंदिर आहे. आता बरोबर मी आलोय ना त्यावेळेस फॉग आलाय सगळा, नाही तर एक नंबर व्ह्यू आला असता. मित्रांनो तर तिथं चंद्रमाचं मंदिर आहे. त्यानंतर इकडं आलं तर इकडे एक महादेवांचं मंदिर आहे. आता हे मला माहिती किती कोण ॲक्युरेट दे नाही आणि इथं नेट पण चालला नाही ह्याची माहिती सांगायला. तर आपण जर भेटली तर व्हॉइस ओव्हर करेल मी एका पोर्शनमध्ये ह्याच्या काय हिस्ट्री येते. तर चला इथं महादेव मंदिर आहे. तर इथं एक फोटो काढूया आणि खालच्या दिशेने निघूया कारण आपल्याला बद्रीनाथच्या दिशेने पण जायचे. किती वाजतात आपल्याला 3 वाजेपर्यंत रिटर्न जायचंय खाली. अरे भाई की तो गियर मत दिखा तो मेरे बाप मैंने पकड़ लिया. नहीं यार मेरे नहीं लोग देखते और मैं महाराष्ट्र में मराठी में बनाता हूँ. तर ही पाहू शकताय महादेवांची मूर्ती. हर हर महादेव. दर्शन वगैरे केलं फोटो वगैरे काढले. इथले भाऊ आपले हरियाणाचे भेटले होते एकदम भारी भाऊ होते. भाई हाय कर दो भाई. तर हरियाणा वाले कुठं सब्सक्राइब करो भाई को चंद्र को. हरियाणा वाले कुठं पण भेटले ना मला भारी वाटतं भाऊ. हरियाणा वाल्यांची बोलण्याची स्टाईल भारी. भाई मैं बोल रहा हूँ हरियाणा वाले मेरे को जिधर भी बैठते हो बढ़िया लगते हैं हरियाणा वाले बंदे. अभी मेरे को ना मैं केदारनाथ में भी गया था उधर भी मेरे को हरियाणा वाले बहुत मिलते. हाँ जाए चलो बाय बाय. तर मित्रांनो पाहू शकताय चला जाऊया सगळे गावातले मित्रांनो. तर आपल्या बरोबर जी म्हणलं ना आपले पुण्याची गँग होती त्यातले सगळे पाठीमागे राहिले. मी सगळ्यांना पुढं पाठीमागे ठेवून पुढं आलो होतो. त्यानंतर ना फक्त हे सरच एकटेच आले पुढं. बाकीचे सगळे तिथंच थांबले. सगळे गायब झाले. लय हार्ड आहे तसं दिसायला वाटतं सोपं. एवढं सोपं नाहीये सोपं नाहीये पण ठीक आहे. देवाचं नाव घेऊन चढू शकतो. ओके हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो तर फायनली चंद्रशिला पीक सर्वात उंच आहे ही पीक आणि इथं चंद्रमातेचं मंदिर आहे. ह्याचा इतिहास खूप भारी आहे पण इतिहास आता मला एवढा पक्का माहीत नाही आहे. पक्का इतिहास माहीत असणारा व्हिडिओ आपण नंतर न टाकू. पण तुम्ही व्ह्यू पहा इतक्या होती. तिथं तुंगनाथ महादेव मंदिरच 12,772 फुटावे. तिथनं आम्ही जवळपास अजून 1000 फूट वरती आलो असेल का जास्त आलो असेल. जास्त आलो असेल 1000 फूट. हा म्हणजे जवळपास 14 ते 15,000 फुट हे आहे. ह्याची हिस्ट्री पाहिला इथं मोबाईलला पण रेंज नाहीये आणि इथं कोण व्यवस्थित सांगायला एक 5,000 तर नक्की. हा बहुतेक 15,000 फुटाच्या आसपास असेल. तर चला आता निघतो इथनं खाली. 3 वाजेपर्यंत जायचं टार्गेट आहे. रिटर्न को पोचल का 3 वाजेपर्यंत आता. ओके मित्रांनो तो भाई बोल रहे महादेव हमेशा क्या बोल रहे थे भाई. महादेव ज्यादा ऊपर आके बैठ गए. महादेव तो बोल वही महादेव बोल रहे हैं जिनको मेरे से प्यार है वही मेरे दर्शन करने के लिए आते. बाकी आ नहीं सकते. जिनको महादेव से प्यार है वही पहुंच सकते. हर हर महादेव. वर आलोय आता दर्शन घेऊन. आता परत पायऱ्या लागल्यात ह्या आणि तिथनं मग तुंगनाथ महादेव मंदिर आणि तिथनं परत 4 किलोमीटर आहे असं म्हणतात. तर टोटल 5 किलोमीटर आहे. 5 आणि 5 10 किलोमीटर होईल दिवसात ऍक्च्युअल मध्ये. तर पाहू शकता इथं तुंगनाथ बाबांचे मंदिर आहे आणि इथंच किती सारी लोक ग्रास बँक असले का ते तिथं फोटो काढतात. तुम्ही पण कधी आला तर या.
मित्रांनो तर चाललो आता. हे पाहू शकता इथं तुंगनाथ बाबांचे मंदिर आहे आणि आता डायरेक्ट खाली गेल्यावरच व्हिडिओ काढतो. आता फास्ट होतो तो. चलो ते खाली निघालोय आता मी. जे आपले पुण्याचे मित्र होते त्यांना तिथंच सोडलं. त्यांचा नाश्ता वगैरे करायचा प्लॅन होता. तर आपण निघालो एकटाच. त्यातला एक जण आलाय माझ्याबरोबर. तो चाललाय पुढं. तर बघूया खाली जाऊन जेवण करायचे. 3 वाजता पोचायचं टार्गेट होतं पण नाही पोचणार. तर पाहू शकताय ही खरी मेहनत तर ही आहे. पाहू शकताय स्टीलचा एवढा मोठा चॅनल घेऊन चालले बोकांडीव. आणि पाऊस डोक्याला आणि ह्याला मगाशी पत्र्याची पानं घेऊन चालली होती 2-2 संगच. तर त्यांना म्हणलं किती पैसे भेटतात तुंगनाथला वैती नाही जातं म्हणजे 1000 रुपये भेटतात एका राऊंडचे. तर चला लय मेहनत आहे तशी पहाडात. मित्रांनो तर पाऊस यायला लागलाय. तर खाली आलोय निम्म्याच्यावरून जास्त आलोय. तर अजून 1-2 शॉर्टकट टाकले तर पोचल. हा भाऊ हा तो त्याला वय आवाज आलाय थांबा म्हणून. मित्रांनो तर चंद्रशिला चे पारंपरिक महत्व काय ते सांगितलंय. तृतीय केदार भगवान तुंगनाथ जी से 2 किलोमीटर उपस्थित चोटी पर चंद्रशिला के नाम से प्रख्यात है, जो समुद्र तल से 4000 मीटर की ऊंचाई पर स्थित है. उत्तर केदार खंड कंठ. तुम्हाला पण घोड्यानी आणि मित्रांनो तुम्हाला पण मोटिवेशन पाहिजे की केदारनाथ सारखा ट्रॅक किंवा तुंगनाथ सारखा ट्रॅक कसा करावा. तर ह्या आजीकडे पहा. किती आहेत आधी? शेगाव मतलब तुम्ही माझ्या महाराष्ट्राचे तुम्ही शेगावचे एकटी चालले काय तुम्ही? मुली गेला मुली गेल्या वय चढणार का होती आता? भगवान करते. हा भगवान मी तुमच्या तिथलाच आहे. बारामतीचा आहे. बारामती माहिती का तुम्हाला? पवार साहेब. पवार साहेबांच्या तिथला आहे. हा हा. मग जमताय चालायला? घोडा घेऊन राहिला. मग घेतला का नाही घोडा? तो म्हणते घे म्हटलं जाऊ दे लोक जाईन तर लोक जाईल. तर मित्रांनो पहा आपल्या इथलेच भेटले आजी. तर खूप लोक कमी वयात घोडा घेऊन चालतात. आता हे आजीकडे बघा. मनात नाही इच्छा पाहिजे रे बाकी काय नाही. बाकी मग इच्छा नसल्यावर काय ना काय पण देतात लोक. मनात नाही इच्छा असल्यावर बघा ते आजी चालले घोडा घालू नको माझ्या अंगावर. तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. बरं ट्रॅक उतरून पार खाली आलोय. आता जिथनं आपण ही क्रॉक्स घेतलेत तिथनं आपले बूट ठेवलेत ते बूट घेऊया जेवण करूया आणि मग निघूया. मित्रांनो तर फायनली पोचलोय. तर बूट घेतलेत बूट ओले झालेले आणि हे एंट्रन्स गेट आहे. इथं फोटो काढायला 2 मिनिट 1 मिनिट. तर चला जाऊया. ही एंट्रन्स गेट आहे मेन. चला खाली पोचलोय आता. ओके इथं बूट बांधतो आणि मग निघतो. कुठं गाडी लावली आपली? तिकडं लावली. मित्रांनो तर इथं भजी घेतल्यात आणि 2 रोट्या घेतल्यात. तर खातो इथं तुंगनाथ चौपतामध्ये. चला मित्रांनो तर जेवण तोपर्यंत ही होऊन गेलं. पाऊस येऊन गेला. तर आपल्याला चला बद्रीनाथच्या दिशेने जायचंय. तर चला इथनं गाडी कशी निघेल त्या गॅपमधनं तर नाही निघायची. बस तिकडून निघेल. चला बद्रीनाथकडं वळती जाते. इथनं आता कंटिन्यू डाऊन आहे. म्हणजे आपण सकाळी चढ आलो होतो ना तसा इथं 18 किलोमीटर डायरेक्ट डाऊन आहे. बघूया 18 किलोमीटर किती बंद करून जाते का बघूया. पेट्रोल आहे गाडीत अजून 4-5 लिटर. बघूया तरी पण. काय खरं नाही भाऊ. गाडी मला विश्वास राहिलाय नाही आता. मला कालच्या 2 दिवसाच्या इन्सिडेंट पासून गाडी ओव्हरहीट का होती तीच का नाही. आता एकदम कूल आहे.
10-15 किलोमीटर नंतर गाडी हिट व्हायलाच नाही पाहिजे. चला गुळी खातोय आपलं चॉकलेट कासली म्हणजे झोप भीत येत नाही काय नाही. चलो मित्रांनो एकदम छोटा रोड आहे आणि पूर्ण घाटाघाटाचा आहे डाऊन आहे. तर इतकं गाय लागायला लागलंय ना मला. आता पाऊस येऊन गेलाय तर आता मी विचार करतोय कालच्या गत कुठं तरी टेंट लावा आपलं कुणाकडून ते परमिशन घेऊन छताव. चला मित्रांनो तर पाहू शकताय काय व्ह्यू आहे रोडचा. आता उत्तराखंडमध्ये मी चोपताकडून बद्रीनाथकडं चाललोय. तर एक नंबर भाऊ निसर्गाचं सौंदर्य नाथ खुळा गाय लागतंय. ओके गाय मित्रांनो तर तुंगनाथ बाबाचं दर्शन घेऊन आता मी खाली चाललोय बद्रीनाथच्या दिशेने. तर चोपता या ठिकाणाला गाडी लावून मी तुंगनाथ बाबाचा ट्रॅक करायला गेलो होतो. तर मी उखीमठपासून वळती चढत गेलो होतो 20-25 किलोमीटर. आता पूर्ण डाऊन आहे पण पूर्ण जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. गाड्यांचा एवढा सुख आहे ना. गाडी नाही मला 5 ते 10 मिनिटात एक दिसती. 10 मिनिटातच दिसत असेल. इतकं घनदाट जंगल आहे ना काय सांगू शकत नाही भाऊ. आणि असा पाऊस होऊन गेला असला गाय लागतंय. कार आहे गार आहे भाऊ. जंगली जानवरों से खतरा है जागोजागी लिहिलंय. रुके मत किधर रुके मत असं लिहिलंय. जंगली जानवर से खतरा आहे चलते रे. तर चला जाऊया मित्रांनो. तो रोड बघा कसला आहे च्या गावात. असलं कसं रोड पाहिलं की मला मिझोरमची आठवण येते भाऊ. लई स्ट्रगल होता मिझोरमचा व्हिडिओ एकदा परत टाकल्यावर कळलं लोकांना काय स्ट्रगल केलं मी. चलो मित्रांनो तर बघा किती घनदाट जंगल आहे. आत्ताशी कुठंतरी 2 गाड्या असा दिसल्यात मला. त्या पण त्यांना मी गाठलंय. लय स्लो चालल्यात 4 व्हीलर असून पण. इतकं घनदाट जंगल आहे रे बाबू. मित्रांनो खूप वेळ झाला गाडी चालवतोय. जवळपास 1 तास गाडी चालवतोय. ते जंगल संपन्नाच इतकं घनदाट आणि मोठं जंगल आहे ना. पाहू शकताय तुम्ही. तर बद्रीनाथच्या खाली आल्यावर मंडल म्हणून एक गाव होतं. तर तिथं विचारलं की राहू शकतोय का टेंट लावून वगैरे. तर ते म्हणले मंदिर बिंदिर आहे पण टेंटची सिस्टीम नाही इथं जमणार म्हणे. इथं जंगली जानवर आहे. टेंट लगा के रह सकते हैं क्या. टेंट तंबू छत में बोलो कितने आदमी. मैं अकेला ही हूँ सर. ऑल इंडिया कर रहा हूँ मैं बाइक से. मैं महाराष्ट्र से हूँ पुणे से. लगा दो छत में लगा दो ना. ओके वॉशरूम है ना नीचे खाली वही दिक्कत है. ओके थैंक यू सर. थँक यू. मित्रांनो तर इथं राहायची सोय झाली. आता कॅमेऱ्याची बॅटरी लो आहे म्हणून ते सारखं कट होतं. तर ह्या सरांनी आपल्याला परमिशन दिली. चलो ओके मित्रांनो तर इथं टेंट लावलंय. इथं परमिशन भेटली टेंट लावायला. तर पाहू शकताय मंडल हे गाव आहे. त्या मंडल गावांमध्ये इथं जिन्यात त्या सरांनी टेंट लावायला परमिशन दिली. असं हॉटेल आहे आणि हॉटेलमध्येच विचारलं त्यांनी जिन्यात लावायला परमिशन दिली. तिथं आपली गाडी लावली आणि इथं टेंट लावला. बरोबर पॅसेजमध्ये पत्रा आहे. काय अडचण नाही पाऊस आला तरी. तर चला यूट्यूबला व्हिडिओ एडिट करून संध्याकाळी 8 वाजता येतोय. चला मित्रांनो तर जेवण करतोय. डाळ तडका आणि रोटी. आता थांबलेलो त्या हॉटेलच्या तिथं टेंट लावलाय ना तिथं जेवण करतोय. मी इथं पाहू शकताय आज भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आणि तो कोण टेररिस्ट होता. टेररिस्ट होता त्याचे गळचे मेले.
एकदम त्याला पार रडावला, एकदम भारी सिच्युएशनमध्ये आणला होता.